वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी देणारे निश्चिता नोटीस. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. परमेश्वराने पहिलं लग्न आदाम आणि एवा यांचं हे इदेन बागेत लावलं आणि पहिलं लग्न आशीर्वादित केल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही कुटुंबाची निर्मिती करा. आणि त्यानंतर तेव्हापासून कुटुंब संस्था उदयास आली किंवा अस्तित्वात आली. काळाच्या ओघामध्ये जगामध्ये जेवढे बदल होत गेले त्याचे पडसाद या कुटुंब संस्थेवर देखील पडले. आज ही कुटुंब संस्था थोडीशी धोक्यात आलेली आहे. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या तिन्ही वाचनाद्वारे आपल्याला संदेश देत आहे जे काही देवाने जोडले आहे ते माणसाने जोडले आहे. बट गॉड हॅज युनायटेड मॅन मस्ट नॉट डिवायडेड. ही कुटुंब संस्था लग्न साखरावेत अबाधित राहावे किंवा जी मुलं लग्न साखरावेत स्वीकारण्याची तयारी करत आहेत त्याची योग्य ती तयारी व्हावी म्हणून या दिवसामध्ये प्रार्थना करू. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण प्रार्थना करावी म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागावी. सर्व शक्तिमान परमेश्वरासह म्हणून की तुम्हाला पवित्रमध्ये सर्व सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपला सार्वकालिक जीवनाकडे देवो.
हे सर्व समर्थावरील तुझी बाबा, तुझ्या आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधाची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीच्या वर्णात आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. ती दोघे एकदेह होते. परमेश्वर देव बोलला, एकटा मनुष्य असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करेन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेली. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशु यांना नावे दिली. पण आदामाला कोणी अनुरूप सहकारी मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची सर्व जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. या कारणासाठी पुरुष आपल्या आई बाबांना सोडून आपल्या पत्नीशी जळून राहतील, ती दोघे एकदेह होतील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. जे परमेश्वराचे भय बाळगतात, जे त्याच्याच मार्गाने चालतात ते धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. आपला प्रतिसाद. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. तुझ्या मांसभरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेलासारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील. आपला प्रतिसाद. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. पहा, परमेश्वराचे भय करणाऱ्या माणसाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो. तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायलाला शांती असो. आपला प्रतिसाद. आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. यातून घेतलेले वाचन. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी दर्जाने केले होते, तो येशू मरण संस्कारामुळे गौरवाने थोरवी यांनी कुटपटी केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्याच्या दालनाचा उत्पादक त्याला दुःख धर्माद्वारे परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहे. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणाल्यास त्याला लाज वाटत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. हे प्रभू, तुझे वचन हे सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. काही परुषी तेथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, पुरुषाने आपल्या पत्नीला सूतपत्र देणे शास्त्राला धरून आहे काय? उत्तरादाखल येशू त्यांना म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूतपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने आम्हाला परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांनी ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली आहे. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री आणि पुरुष असे उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघी एकदेह होती आणि ती पुढे दोन नव्हे तर एक आहे आणि म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्याने पुन्हा त्याच गोष्टीविषयी विचारले असता तेव्हा तो त्याला म्हणाला, जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. प्रभूचे शुभ वर्तमान. गेल्या वर्षी आपल्या पंचक्रोशी एका लग्नाचा वर्धापन दिन होता. मला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं. लग्नाचा 70वा वाढदिवस होता, 70वी ॲनिव्हर्सरी. आणि मग ते आजोबा 90 वर्षाचे असतील, आजीबाई 85 पर्यंत असतात. आणि तो लग्नाचा सोहळा सुरू असतानाच त्याला भेटण्याचा योग आला. आजीला विचारलं की तुम्ही कसे काय भेटले? आजीने सांगितलं, भेटले कुठे? लग्न लावण्यासाठी देवळात आले तेव्हा यांचं दर्शन झालं. त्यावेळेला पहिल्यांदा यायला बघितलं. कारण आपल्या समाजामध्ये त्यावेळेला अशी परंपरा होती की एकदा मुलीचं नातं झालं, एंगेजमेंट झालं की लग्न होईपर्यंत नवऱ्याचं तोंड बघायचं नाही. तोंड जाऊ द्या, त्याच्या गाव परिवाराच्या गल्लीत पण जायचं नाही. अशी त्यावेळेची दंडक आणि रूढी परंपरा होती. आणि त्यामुळे आत्ताच लग्नाला जेव्हा आले तेव्हा मी नवऱ्याला बघितलं. आणि मग पण त्याच वेळेला मी विचारलं काय लग्नाची शिबिरं. लग्नाचं शिबिर काय नाही. लग्न झालं की मिसा देखील लॅटिनमध्ये झाली, ती पण मराठीमध्ये नव्हती. म्हणजे एवढं सगळं लग्नाची फार तयारी नव्हती. तरी देखील अशा तुमच्या 70 वर्षाचा तुम्ही हा संसाराचा प्रवास केला, हा कसा काय केला? आणि तुम्हाला ती श्रद्धा होती, देवाची भीती होती, गरिबी होती, त्यामुळे समाजात सगळ्यांचा आदर होता. आज काळाच्या ओघामध्ये आपण बघत आहोत आताचे जे एंगेजमेंट होत आहेत, नाते होत आहेत, एकमेकांना बघतायत, भेटतायत, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त भेटतायत, सगळं परिचित आहे. शिबिरं होत आहेत लग्नाची, अवेअरनेस कॅम्प होत आहेत, रिट्रीट्स होत आहेत. सगळी तयारी झाल्यानंतर देखील आज आपण बघतो की लग्नाला 2 वर्ष झाली, 6 महिने झाले, सेपरेशनसाठी अर्ज करत आहेत, बिशप हाऊसच्या पायऱ्या चढत आहेत. हे सगळं चित्र बघत असताना मला वाटते की आपल्या आजी आजोबांनी संसार केला त्यावेळेला 70 वर्ष, आता 70 दिवस देखील टिकायचं महाग पडत आहे. आणि ही परिस्थिती झपाट्याने बदललेली, कारण जगात जो बदल झालेला आहे सगळ्याच बाबतीत त्याचे पडसाद हे कुटुंबावर पडलेले आहेत. आणि कुटुंबामध्ये असे कुटुंब विभक्त होणे, घटस्फोट, सेपरेशन
अनाउन्समेंट अशा प्रकारच्या केसेस होत आहेत. आणि त्या वेळेला मग आपण चिंतन होऊन विचार केला पाहिजे की आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे जरी तुम्ही वाचनाद्वारे की जे परमेश्वराने सोडले आहे ते माणसाने करू नये. आणि मग अशी तुटतात का लग्न तुटतात, कुटुंब संस्था धोक्यात आलेली आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्याची कारणं म्हणजे प्रिय बंधू साक्रामेंट जे आहे ते गांभीर्याने घेतलं नाही. साक्रामेंट समजून घेतलं पाहिजे, ते समजून वेळेवर घेतलं नाही. त्या जेव्हा एखादा उमेदवार माझी मुलगी मुलगा लग्नाचा साक्रामेंट घेण्याची तयारी करतात त्याच्या अगोदर त्यांची तयारी असते की जीवनरक्षण केंद्राचं शिबिर असते, पॅरिश पातळीवर शिबिर होतात 2-3, त्यानंतर लग्नाचा फॉर्म भरायला वेळ दिला जातो. ही सगळी त्यांची अगोदर तयारी केली जाते. पण दुर्दैवाने ह्या तयारीसाठी मुलांना वेळ नसतो. त्यांच्याकडे दुसऱ्या असाइनमेंट असतात, त्यांची नोकरी असते, रजा नसते, वेळ नाही, ही सगळी कारणं सांगितली जातात. आणि मग जेव्हा लग्नानंतर ते आमच्याकडे येतात सेपरेशनसाठी, अनाउन्समेंटसाठी, तेव्हा आम्ही विचारतो असं का तर हे मला माहिती नव्हतं, ते मला माहिती नव्हतं. जेव्हा माहिती नव्हती त्याची वेळ होती तेव्हा तुला वेळ नव्हता, तेव्हा तुझ्या वेळ इतर ठिकाणी सेलिब्रेशन कसं असावं यासाठी तू वेळ दिलेला आहे. तर साक्रामेंट कसं असावा यावर तू वेळ दिला नाही. आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने मग हे साक्रामेंट तुटण्याकडे त्या कुटुंबाचा वेळ जातो. पहिलं मुद्दा म्हणजे साक्रामेंट काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जे रेट्रीट शिबिर ख्रिस्त सभेने ते फादरने लावतात शिबिर किंवा कॅम्प, हे काय फादरांचं किंवा बिशपचं वेळ जात नाही म्हणून लावत नाही, तर हे आपल्यासाठी आहे. आणि काही वेळेला आपण सांगतो माझं शिबिर केलंच पाहिजे का, त्या रिट्रीटला गेलंच पाहिजे का, त्यावेळेला आपण साक्रामेंट गांभीर्याने घेत नाही आणि त्याची परिणिती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला नंतर दिसून येतो. त्यानंतर लग्न झाल्यानंतर मग प्रत्येक जगात असं खूपच दाम्पत्य नाही की त्याच्यामध्ये काही भांडण झालं नाही. सगळ्यात जगामध्ये प्रत्येक ठिकाणी तू वय हे होणारच, परंतु त्यामध्ये आपण मार्ग काढला पाहिजे. आणि काही वेळेला आपला अहंकार इगो एवढा पराकुटीचा होतो की मग मी तिला धडा शिकवणार, मी त्याला धडा शिकवणार आणि प्रकरण एकदम टोकापर्यंत जाते, अगदी घटस्फोट किंवा सेपरेशनपर्यंत. आणि अशा वेळेला अहंकारापेक्षा आपण नम्रपणा घेता येईल का, कुठे कोणाचं चुकलं आहे एकत्र बसून त्यामध्ये आपल्याला स्वामी बोलून प्रश्न मिटवता येईल का. परंतु आपण नाही, आपला स्वाभिमान दुखावला जातो, आपला इगो दुखावला जातो आणि मग त्याची परिणिती ही लग्न किंवा कुटुंब संस्था विस्कळीत उद्ध्वस्त होण्याकडे जाते. त्याकडे काय झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे. मुलाचं मुलीचं मी पण तेवढी शिकलेली आहे, मी पण कामाला जातो, मी पण कामाला जाते, मी पण कमावते, मी कशाला येतो. मग अशा परिस्थितीमुळे या शिक्षणाचा आणि आर्थिक सुबत्ता काय आर्थिक वाढल्यामुळे कदाचित हा अहंकार वाढीस जातो आणि त्याचा परिणाम कुटुंब उद्ध्वस्त होण्याकडे होत असतो. त्यानंतर कुटुंबात एखाद्या पार्टनरची व्यसनाधीनता की हा घटक सुद्धा कारणीभूत असतो की काही व्यसनाच्या आधारी जाणे, पुरेसं मुलांमध्ये संवाद नसणे, एकमेकाला वेळ न देणे यामध्ये देखील कुटुंब विस्कळीत होऊ शकते. त्यानंतर आता वाढलेली स्पर्धा, आता वेगवेगळ्या स्पर्धा वाढलेल्या आहेत. मी अशा पत्नीबरोबर लग्न केलेलं आहे, पतीबरोबर लग्न केलेलं आहे, मी वस्तूबरोबर केलेलं आहे, माझ्या डिग्री बरोबर लग्न केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपली स्टेटस समाजातला, की माझी डिग्री, माझी विद्वत्ता, माझी प्रॉपर्टी, माझी गाडी, माझा बंगला यापेक्षा जो माझा पार्टनर आहे त्याच्याबरोबर मी लग्न केलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण ती स्पर्धेच्या जगामध्ये मग माझं घर बरं की त्याचं घर बरं, माझं सेलिब्रेशन होणार की त्याचं होतं, तो अमुक ठिकाणी टूरला जाऊन आला, मी त्यापेक्षा मोठ्या ठिकाणी टूरला जाणार आहे, मग त्याच्याकडे अशी गाडी आहे, मग माझ्याकडे अशी. मग या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या पार्टनरच्या अपेक्षा वाढतात आणि मग तिथे कुटुंबामध्ये अडचणी भांडणं निर्माण होत असतात. तर खरंच ही स्पर्धा आवश्यक आहे का, ती स्पर्धेपेक्षा मी माझ्या पार्टनरला जास्त वेळ देऊ त्याद्वारे माझं कुटुंब आणखी निकोप वाढीकडे लक्ष देऊ शकतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकांचा आपल्या मुलांच्या लग्नामध्ये अनाठायी केलेला हस्तक्षेप, अननेसेसरी इंटरफेरन्स. बँड्राच्या फॅमिली कोर्टने मागे एक सर्वे केला होता, महाराष्ट्र टाइम्समध्ये तो सर्वे आला होता. त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढे घटस्फोट होतात सगळं हा चर्चमध्ये नाही, सेक्युलर घटस्फोट आहे, त्यापैकी 60% घटस्फोट हे पालकांमुळे होतात. पालकांनी आपल्या मुलांच्या लग्नामध्ये किंवा संसारामध्ये केलेला हस्तक्षेप
तर ते ठराविक मर्यादेपर्यंत बालकांनी आपल्या मुलाला सांगायचं की हे असं तर आर्थिक बाबतीत बाकीच्या बाबतीत. पण एकदा लग्न झालं त्याला त्यांचा संसार करू द्या, ते सुटतील पण शिकतील. पण काही वेळेला आई वडील एवढं प्रॉम्प्टिंग करतात आई वडील मुलाला की तुला हे माहिती नाही, तुला ते माहिती नाही, आणि त्या मुलाला जसं मवास माय बनवतात आणि तो बिचारा आईच्या किंवा वडिलांचं ऐकत असतो. हे कोणत्याच पत्नीला आवडत नसते आणि तिथून संघर्षाला सुरुवात होते. किंवा मुलीच्या बाबतीत खाली मुलगी लग्न होऊन सासरी आल्यानंतर काही प्रश्न असतील सासरच्या कुटुंबात, त्या वेळेला कधीतरी मदत केली तर ठीक आहे. पण मूळ आईने तिला सकाळी एक तास फोन, संध्याकाळी एक तास फोन, आणि मग आई तिला सांगते तुला काही सासरी त्रास झाला ना, मग बॅग घेऊन आपल्या घरी ये, आपल्याकडे भरपूर जागा आहे. अशी जर आई वडिलांची शिकवण आपल्या मुलाला असेल तर ती चुकीची आहे. तुम्ही आहात जिवंत तोपर्यंत तुम्ही मुलीला सांभाळा. तुमच्यानंतर काय, तिच्या भावाचं लग्न झाल्यानंतर प्रश्न निर्माण होणार आहे नवीन तुमची तिची भावचे आल्यानंतर. मग अशा वेळेला आई वडिलांनी तिला सक्षम केलं पाहिजे की ठीक आहे, ठराविक मर्यादेपर्यंत आम्ही तुझ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करू. पण प्रत्येक वेळेला ते प्रॉम्प्टिंग करणे की तू असं कर, सकाळी फोन, संध्याकाळी फोन, आईचा फोन, हे झालं ते झालं. काही कुटुंबात मुलीचं लग्न झालेलं आहे, सासरी गेलेलं आहे, 2-2 वर्ष झालेलं आहे, तरी आई बाहेरून डबा पाठवते जेवणाचा. किती काळ तुम्ही डबा पाठवणार, किती काळ जेवण पाठवणार. तिला जमलं पाहिजे ती शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहे, PhD केलेली आहे, MBA झालेली आहे. तिला पोळी जमली पाहिजे आणि चपाती आणि भाजी जमलं पाहिजे. नाहीतर तिच्या शिक्षणाचं, विद्वत्तेचं, शहाणपणाचं काहीच फायदा नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी जेव्हा आई वडील अननेसेसरी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करतात तेव्हा त्याला परावलंबी करतात, त्याला डिपेंडेंट करतात. आणि अशा वेळेला लग्न तुटण्याकडे त्यांचा कल होतो. आणि हे सर्वेने सिद्ध केलेलं आहे की आई वडिलांचा हस्तक्षेप, आई वडिलांनी कृपया त्यांच्या लग्नामध्ये त्यांना करू द्या. त्यांचा संशय आता केलं, आता फक्त मार्गदर्शन करा, आता उपदेश करा, संवर्धन करा. आणि अशा पद्धतीने हे लग्न टिकण्यासाठी आई वडील म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे. काही वेळेला येतात माझ्या मुलाचं लग्न आहे, फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही नाही तर उमेदवाराला आलं पाहिजे, त्या मुलाने आलं पाहिजे. मुलीला नाही, मुलीला तर रजा नाही, मुलीला रजा नाही, फॉर्म भरायला रजा नाही मिळत, लग्नाच्या दिवशी रजा मिळेल का? की पालक किती परावलंबी खूप सूट केस येतात. म्हटलं तुम्ही नका येऊ, त्यांना येऊ द्या ना ऑफिसमध्ये, त्यांना मी समजावून सांगू. अनेक वेळेला पालक असं समजतात तुला रजा नाही, त्याला रजा नाही, तर तेच येतात. आणि अशा वेळेला जे उमेदवार ज्यांना संसाराचा तो लग्नाचा साखरमेकाचा प्रवास करायचा आहे त्यांना तुम्ही पॅसिव्ह बनवता किंवा परावलंबी बनवता, त्यांना समजू द्या आणि पालकांनी हे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अडचणी येतात, संकट येतात, पण सेपरेशन, अनलमेंट किंवा घटस्फोट हा फारच आजच्या शुभ वर्तमानात सांगितलेला आहे. किंवा मोशेने जी परवानगी दिली ती तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे अगदीच टोकाचा काहीतरी गंभीर प्रश्न झाला असेल तरच चर्च अलाव करते सेपरेशनसाठी किंवा अनलमेंटसाठी. अन्यथा चर्चमध्ये अनलमेंट किंवा सेपरेशन मिळत नाही. घटस्फोट मिळतो, पण दॅट इज नॉट अ चर्च टर्म. घटस्फोट दॅट इज सेक्युलर टर्म, ते कोर्टात मिळतो तुम्हाला. चर्चमध्ये फक्त सेपरेशन होऊ शकते आणि ते सुद्धा फार गंभीर कारण असेल. आणि अशा वेळेला जो प्रश्न तो तिथे सुटू शकतो. जे छोटे छोटे प्रश्न मी सांगितलं तसा आपण जर अहंकार बाजूला गेला तर प्रश्न तिथे सुटतो. तर आपल्या कुटुंबातच आहे, आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही. त्या दोघांनी एकत्र येऊन ते प्रश्न सुटू शकतो. किंवा आपल्याकडे फादर्स आहेत, सिस्टर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, वेगवेगळ्या कपल्स रिट्रीट्स आयोजित केल्या जातात. एक कपल 2-3 वर्ष आपल्याला आले होतं, आम्हाला डिवोर्स द्यायचा आहे, टोकाचा निर्णय, घटस्फोटाचे पेपर तयार केले. आमच्या एका फादरांनी सांगितलं तुम्ही घ्या घटस्फोट, पण एकदा जाऊन रिट्रीट करा, फक्त एकदा रिट्रीट करा. आणि ते रिट्रीटला जाऊन आले आणि येताना घटस्फोटाचे पेपर फाडून टाकले. परमेश्वर हा श्रद्धेच्या प्रकाशात आपल्याला मार्ग दाखवत असतो. परमेश्वराकडे उपाय आहे, फक्त आपण त्याच्याकडे आलं पाहिजे. आणि लग्न साखरमेक लग्न संस्था ही जी आताच्या जगात, बदलत्या जगात जी धोक्याच्या एका अवस्थेपर्यंत आलेली आहे ती टिकवण्यासाठी श्रद्धेच्या प्रकाशात आपण एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी विशेषतः जे नव्याने लग्न साखरमेक करून इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आपण प्रवृत्त केला पाहिजे की इतर गोष्टी होतील, तू फक्त साखरमेक काय आहे ते समजून घे. जी काही शिबिरं आहेत त्यामध्ये तडजोड करू, बाकीच्या गोष्टी पैसा फेकला की सगळ्या गोष्टी होतात. पण साखरमेक समजून घेतला
तर मग आपल्या लग्नाची इमारत त्या आजी आजोबाप्रमाणे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्षे व्हावी आणि त्यासाठी परमेश्वराची कृपा आपण मागूया. आपण विरामात आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्गातील सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उल्लेख करतात. श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंती आपण प्रभूच्या ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना लग्न साक्रामेंटाची खरी शिकवण भाविकांना देण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी सध्या प्रचलित असलेल्या सर्व कार्याची योग्य ती अंमलबजावणी करावी व काळानुसार त्यात सुधारणा व बदल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे पती पत्नी ह्यांनी नेहमी एकदेव होऊन विवाह संस्थेची पावित्र्य जपावे, आपले एकमेकांचे संबंध सुदृढ करावे, मुलाबाळांवर चांगले संस्कार करून नाझरेतच्या पवित्र कुटुंबाप्रमाणे आपले कुटुंब आदर्शमय करण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आभाराचा रविवार साजरा करीत असताना प्रभूने गेल्या वर्षभरात आपल्यावर केलेल्या सर्व कृपा वर्षावाबद्दल त्याचे आभार मानावे व यापुढेही त्यांनी वरदस्त नेहमी आपल्यावर असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गाव परिवारातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, परगावात परदेशात वास्तव करणाऱ्यांवर प्रभूचा आशीर्वाद असावा, आपल्याला चांगले हवामान लाभावे, जगात सर्वत्र शांती नांदावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपले वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील कमीपणा तुझ्या प्रेमाने भरून काढून आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Wow.
मग तो भगिनी भाषेवर तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बाबा आमच्या या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करण्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारककडे तुझी सेवादित्य करू व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझ्या नित्य व सर्वत्र आभार मानावे की योग्य व तारण द्यावे. आम्हाला तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या कारणासाठी दिलास. पाप सोडून सर्व बाबतीत तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे. ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावं व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा याद हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेली तुझी कृपा तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळाले. आणि म्हणून हे प्रभू सर्व दुःख व संत यांच्याबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरव मानतो. प्रभू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा दुर्गम आहेस. तिने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर गौवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्ध्य द्यायचं आहे. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझ्या आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावा यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. ही भाषा आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती.
प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर संपूर्ण मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया तिचा पती संत जोसेफ तू जपलेशी आणि युगानुयुगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केल्या. संत सर्व वात्स्य आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाची सर्व वारसवावी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे कर. सर्व समर्पित्या नम्र तुझ्या तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या घोषणाच बोलावलेले आपण धन्य. हे प्रभू तुम्हाला जगाखाली यावेळेस इतकी माझी योग्यता हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शिबिराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साखरामृताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सांगितलं. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
आता सामान्य काळातील 27 रविवार आजची उपासना पटोळी गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारीची उपासना चिंचोली गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. पॅरिस काउन्सिलची मासिक सभा पुढच्या रविवारी 13 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या आठवड्यातील रोजरी आणि गाव मिस्सा खालीलप्रमाणे मंगळवारी 8 तारखेला भाटी आणि नाळा गाव परिवारामध्ये मिस्सा आणि रोजरी होईल. गुरुवारी 10 तारखेला पटोळी आणि उकरता गाव परिवारामध्ये रोजरी आणि मिस्सा होईल. रोजरी संध्याकाळी 7:30 वाजता आणि 8 वाजता मिस्सा असेल. बघून आपण त्याची उद्या सोमवार 7 ऑक्टोबर जपमाळेची पवित्र मर्या हिचा आपण सण साजरा करीत आहोत आणि त्या निमित्ताने आपण उद्या संध्याकाळी 7:30ची प्रार्थना 8 वाजता संपेल. 8 वाजता आपण पवित्र मर्याच्या रोजरीला जसं आपण जेणेकरून मार्च करतो त्याप्रमाणे बाहेर पवित्र मर्याची इमेज घेऊन आपण आपल्या ग्राउंडवर 5 राऊंड मारणार आहोत. कृपा करून आपण यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करूया. येताना कृपा करून आपण मेणबत्त्या आणि रोजरी हातामध्ये आणायची आहे आणि ह्या 7 तारखेला महाशाही जगात शांती पसरावी म्हणून आपल्याला प्रार्थना आणि उपवास करायला देखील सांगितलेलं आहे. विशेष करून इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे जेथे शेकडो लोक मारली जात आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रकारे आपल्याला जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून पवित्र जपमाळेच्या या सणाच्या दिवशी उद्या आपल्या उपवास आणि प्रार्थना करण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी खास विनंती केलेली आहे. पुढच्या रविवारी दुसरं कलेक्शन संगीत पावसासाठी असेल. पुढच्या रविवारी सकाळी 7:30च्या मिस्सावर आगेरा म्हणजेच नवीन भाताला आशीर्वाद दिला जाईल. मिशन संडे 20 ऑक्टोबरला आपण आपल्या धर्मप्रांतामध्ये साजरा करीत आहोत. प्रेमाविकानं आपण दरवर्षी नित्य नियमाने आपल्या वस्तीमध्ये लोक मिशनसाठी चांगल्या प्रकारे हातभार लावतात, मदत करीत असतात. आपल्याला पाठिका आलेली आहे, 1 आठवडा अगोदर पाठवलेली आहे की जेणेकरून तुम्हाला आणि आम्हाला पण आणि सबक देताना वेळ मिळावा. हे सबक नेते आणि पॅरिसचे सभासद आपल्याकडे ह्या आठवड्यामध्ये पाठिका वितरित करतील. आपण कृपा करून त्याचं स्वागत करूया आणि आपल्याला सांगू इच्छितो की जर सबक नेता किंवा पॅरिसचे सभासद आपल्या घरी येतील, आपण घरात असाल आणि आपल्याला शक्य आहे की ह्या वेळेलाच मला काय द्यायचं असेल ते देऊन टाका. त्यांची वेळ त्यांना यायला सांगू नका. असा अनुभव आलेला आहे की पाठिका घेतली का कुठेतरी टेबलामध्ये आणि जेवणाच्या खोलीवर टाकलेले आहे आणि मग जेव्हा पाठिका परत येतात कधी कधी त्याच्यावर कधीचे काळ पण असतं तर टेबलावर टाकलेलं आहे. ओके, तर आपण बघूया की ते पाठिकाचा सन्मान करूया. आलेल्या माणसाकडे ताबडतोब द्यायचं आहे म्हणजे त्यांना पुन्हा यावं लागणार नाही. कृपा करून आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सलभाप्रमाणे यंदाही नागबाग जनतेतर्फे शनिवारी 12 तारखेला मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 6:30 वाजता 1 धाव महिला प्रतिष्ठेसाठी एक स्लोगन त्यांनी दिलेलं आहे. लहानापासून ज्येष्ठापर्यंत अशा वेगवेगळ्या गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांना खास आमंत्रण आहे आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील आपल्याला बोलवण्यात आमंत्रण देण्यात आलेलं आहे. गेल्या रविवारचे दान 50,420 रुपये झाले. सोमवार, गुरुवार आणि शुक्रवारचे दान 12,090 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवधाराबद्दल धन्यवाद. आशीर्वाद सगळीकडे धर्मक्रमांच्या सुवर्ण महोत्सव निमित्त प्रार्थना. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मक्रमांचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून दिमाखाने उभा आहे. हे आम्हाला तुझ्या नवीन उपस्थितीचा
अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या जगाचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात फिरण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्याच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या चॅनलमध्ये ज्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा पुरवली, त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. या प्रेमळ उराशी तीन विसंती घेत असलेले आमचे सर्व प्रियमूर्ती श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भविष्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमची चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनवून राहतो. मागील लोकांनी शोध घेतला असा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला नको आहे. त्या पृथ्वी तलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची जाणीव करते. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि आमचा आश्रयदाता संत पॉल याच्या मध्यस्थी करतो. आमेन. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.